तर तामिळनाडूमध्ये सत्ता स्थापनेचं समीकरण कसं असेल तर आपण समजून घेऊयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। आपल्याला माहिती आहे थलपती विजय यांच्या टीव्हीके या पक्षाने सगळ्यात जास्त जागा 100 पेक्षा जास्त जागा 108 जिंकलेल्या आहेत, पण बहुमताचा आकडा आहे 118, म्हणजे त्यांना बहुमत घेऊन सत्ता स्थापन करण्यासाठी आणखी 10 आमदारांची गरज आहे आणि ती कशी पूर्ण करणार तर काँग्रेस आपल्यासोबत यावी अशी इच्छा विजय यांच्या वडिलांनी व्यक्त केली आहे। त्याचबरोबर काँग्रेसने सुद्धा सकारात्मकता दर्शवलेली आहे, काँग्रेस सुद्धा पाठिंबा देण्यासाठी तयार आहे। त्याचबरोबर पीएमके हा दुसरा एक तिकडचा स्थानिक पक्ष आहे, त्यांनी सुद्धा आपण टीव्हीकेला सपोर्ट करू शकतो असं सांगितलेलं आहे। त्यांच्या 4 जागा आणि त्याच्यानंतर सीपीआयच्या 2 जागा अशा पद्धतीने 11 आमदारांचं बहुमत टीव्हीके या पक्षाला विजय यांच्या मिळू शकतं आणि अशा पद्धतीने तामिळनाडूचं हे समीकरण जुळून टीव्हीके सत्ता स्थापन करू शकतं आणि अर्थातच विजय जे प्रमुख आहेत या पक्षाचे ते इथं सीएम होण्याची शक्यता वर्तवली जाते। यानंतर पाहूयात पुढची बातमी आपल्या राज्यामधली। आपल्या सगळ्यांना माहिती आहे नसरापूरमधलं ते प्रकरण आणि नसरापूरमधील चिमुरडीवरील लैंगिक अत्याचार आणि हत्याकांडाच्या घटनेनं संपूर्ण महाराष्ट्र निशब्द झालाय। प्रत्येकाच्या मनामध्ये संतापाची भावना निर्माण झाली आहे। राज्यभरात या घटनेचे पडसाद उमटतायत। राज्यभरामध्ये या घटनेनंतर संताप व्यक्त केला जातोय आणि ठिकठिकाणी निदर्शनं सुद्धा केली जात आहेत। आरोपीला मृत्यूदंड किंवा एन्काउंटर करा अशी मागणी केली जाते। या संदर्भात आज 3 महत्त्वाच्या घडामोडी घडल्या। राज ठाकरेंनी नसरापूरच्या घटनेसंदर्भात पोस्ट लिहून संताप व्यक्त केला। कोण काय म्हणेल याचा विचार न करता आरोपीला हाल करून संपवा असं म्हणत राज ठाकरेंनी संताप व्यक्त केला। तर आरोपीची पत्नी आणि मुलांना आरोपीला जिवंत जाळा अशी मागणी करत संताप व्यक्त केला। दरम्यान या संदर्भात मुख्यमंत्रीही आक्रमक झाले। त्यांनी आक्रमक भूमिका घेऊन यापुढे अशा प्रकरणामध्ये अटकेत असलेल्या आरोपींना पॅरोल देऊ नये असे स्पष्ट निर्देश दिले। सर्वात आधी पाहूयात राज ठाकरेंनी या प्रकरणावर केलेलं जळजळीत भाष्य। काय म्हणतायत राज ठाकरे ते आपण समजून घेऊयात। नसरापूरच्या घटनेनं शब्दशः मनाचा थरकाप उडाला आणि भयानक चीड आली असं राज ठाकरे यांनी लिहिलेलं आहे। तर या आरोपीला सरकारनं कायदा काय सांगतो किंवा अजून कोण काय म्हणेल याचा विचार न करता हाल करत संपवावं अशा शब्दात राज ठाकरेंनी संताप व्यक्त केला। तर सरकार कुठलंही असो पण अशा प्रकरणामध्ये कोडगेपणा दिसून येतो। 2-4 दिवसात हे सगळं विसरलं जातं, पण यावर काहीतरी मूलभूत विचार आणि कृती करावी लागेल। यावर आपण कधी बोलणार आहोत का असा सवाल सुद्धा राज ठाकरेंनी उपस्थित केला। त्यांनी पोस्टमध्ये काय म्हटलेलं आहे आपण बघूयात। राज ठाकरे म्हणतायत नसरापूरच्या या घटनेनं शब्दशः मनाचा थरकाप उडाला आणि भयानक चीड आली। सरकारनं कायदा कोण काय म्हणेल याचा विचार न करता हाल करत आरोपीला संपवावं। सरकारनं फास्ट ट्रॅकची व्याख्या सांगावी। महाराष्ट्रात मुली स्त्रिया पळवून नेण्याचं शोषण करण्याचं प्रमाण वाढलंय, याचा अर्थ कायद्याचा धाक अजिबात उरलेला नाही। मूलभूत विचार आणि कृती करावी लागेल, यावर आपण बोलणार आहोत का असा सवाल सुद्धा राज ठाकरेंनी उपस्थित केलाय। महाराष्ट्राचं लक्ष विचलित झालेलं आहे। अशा घटना परत कधीच घडू नयेत आणि महाराष्ट्राचं विचलित झालेलं लक्ष आणि भरकटलेलं लक्ष पुन्हा ताळ्यावर आणण्यासाठी जे काही करावं लागेल ते सरकारनं तातडीनं करावं असं सुद्धा पुढे राज ठाकरेंनी म्हटलंय। दरम्यान राज ठाकरेंच्या या संतप्त प्रतिक्रियेनंतर आता त्यांच्यावर टीका करण्यात आली आहे। मनसेचे अध्यक्ष राज ठाकरेंवर गुन्हा दाखल झाला पाहिजे अशी मागणी ॲडव्होकेट असीम सरोदेंनी केली आहे। राज ठाकरेंची भूमिका लोकांना भडकवणारी आहे। पुणे पोलिसांनी राज ठाकरेंना समजपत्र दिलं पाहिजे असं विधान सरोदेंनी केलं। कायद्याच्या प्रक्रियेतून प्रत्येकाला शिक्षा झाली पाहिजे आणि त्यामुळे माझं हे म्हणणं आहे की राज ठाकरे सारख्या जबाबदार नेत्यांनी जे वक्तव्य केलेलं आहे ते कायदा हातात घेणं, लोकांना कायदा हातात घेण्यासाठी भडकव स्वरूपाचं विधान करणं हे चुकीचं आहे। याच्यातून बेकायदेशीरता वाढेल म्हणून राज ठाकरेंना पोलिसांनी समज दिली पाहिजे की याच्यानंतर त्यांनी असे वक्तव्य करायचे नाही आणि त्याचबरोबर BNSच्या सेक्शन 45 आणि 196 नुसार त्यांच्यावर गुन्हासुद्धा नोंद होऊ शकतो। राज ठाकरेंनी जे ट्विट केलं आहे पुण्यातील बोर इथल्या प्रकरणावर असीम सरोदेंनी त्यावर टीका केली। त्यांनी म्हटले की राज ठाकरेंवर गुन्हा दाखल करा। पाहूयात पुढची बातमी। भोंदू अशोक खरात संबंधित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात ईडीकडून प्रतिभा चाकणकर यांची 8 तास चौकशी करण्यात आली।
तसंच त्यांचा मुलगा तन्मय चाकणकरला सुद्धा चौकशीसाठी ईडीकडून समन्स बजावण्यात आलंय. नाशिकच्या समता पतसंस्थेमधील 4 खाती ही संशयाच्या भोवऱ्यात सापडली आहेत. यामधली 2 खाती प्रतिभा चाकणकर यांच्या नावावर आहेत. प्रतिभा चाकणकर या रुपाली चाकणकर यांच्या बहीण आहेत आणि इतर 2 खाती ही तन्मय चाकणकर जे प्रतिभा चाकणकरांचे पुत्र आहेत त्यांच्या नावावर आहेत. असे त्याचबरोबर एकूण 134 पेक्षा जास्त बनावट खात्यांचं जाळं असल्याचा संशय व्यक्त केला जातोय आणि त्यामधलीच ही 4 खाती आहेत. तर या प्रकरणामध्ये प्रतिभा चाकणकर यांची चौकशी झाली आहे. दरम्यान जी काही खाती संशयाच्या भोवऱ्यात आहेत या खात्यांमध्ये भोंदू खरातला नॉमिनी दाखवण्यात आल्याचाही संशय आहे. तर हे प्रकरण नेमकं काय आहे आणि चौकशीमध्ये काय घडलं ते आपण बघूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून. याच्यामध्ये मुख्य म्हणजे प्रतिभा चाकणकर यांची ईडीकडून 8 तास चौकशी करण्यात आली. त्यांना ईडीनं बोलावलेलं होतं चौकशीसाठी आणि तब्बल 8 तास त्यांची चौकशी केलेली आहे. त्याचबरोबर समता नागरी सहकारी पतसंस्थेमधील 4 खाती ही संशयाच्या भोवऱ्यात अडकल्याची माहिती समोर येते. मुख्य म्हणजे या खात्यांचा संबंध भोंदू अशोक खरातशी आहे आणि त्याचबरोबर प्रतिभा चाकणकर यांच्याशी सुद्धा आहे. कारण 2 बँक खाती ही स्वतः प्रतिभा चाकणकर यांच्या नावावर आहेत ज्याच्यामधून लाखोंचे व्यवहार झालेले आहेत. आणि त्यापैकी 4 पैकी दुसरी 2 खाती बँक खाती ही तन्मय चाकणकर यांच्या नावावर असल्याची माहिती समोर आलेली आहे. म्हणजे तन्मय चाकणकर हे प्रतिभा चाकणकर यांचे पुत्र आहेत. तर प्रतिभा चाकणकर यांच्या 2 बँक खात्यांची तपासणी केली गेली असल्याची माहिती सुद्धा समोर येते. या खात्यांमधून कितीचे व्यवहार झाले, कशा पद्धतीने व्यवहार झाले याविषयीची तपासणी केली जाते. या खात्यांमध्ये भोंदू खरातला नॉमिनी दाखवण्यात आल्याचा संशय व्यक्त केला जातोय. म्हणजे जी खाती प्रतिभा चाकणकर यांच्या नावावर त्यांच्या मुलाच्या नावावर होती त्याच्यामध्ये भोंदू अशोक खरातला नॉमिनी दाखवण्यात आलेलं होतं. खाते उघडताना भोंदू खरातचा मोबाईल नंबर वापरल्याचा सुद्धा संशय व्यक्त केला जातोय. फक्त नॉमिनी दाखवला नाही तर खाते उघडण्यासाठी जो मोबाईल नंबर दिला जातो तो सुद्धा भोंदू अशोक खरातचा होता अशी माहिती समोर आलेली आहे. आणि प्रतिभा चाकणकर यांनी एक सामान्य बचत खातं या ठिकाणी उघडलेलं होतं अशी माहिती समोर आली आहे. त्याचबरोबर दुसरं म्हणजे आणखी एक अकाउंट होतं आणि ते होतं स्पेशल सेव्हिंग अकाउंट जे याच पतसंस्थेमध्ये होतं. स्पेशल सेव्हिंग अकाउंट हे एफडी सारखं काम करणारं होतं ज्याच्यामध्ये पैसे जर तुम्ही टाकले तर ते एफडी होतात म्हणजे फिक्स्ड डिपॉझिट होतात आणि त्याच्यावर फिक्स्ड डिपॉझिट सारखं इंटरेस्ट मिळत असतं. अंतर्गत कोड असलेली खाती असल्याची माहिती सुद्धा समोर आलेली आहे. अशी ही सगळी माहिती आता या प्रकरणामध्ये समोर येते. 2021 मध्ये सुमारे 26 लाख रुपये या खात्यामध्ये जमा झालेले होते जे समता पतसंस्थेमध्ये होते. त्याच्यानंतर 2021 नंतर हे पैसे स्पेशल अकाउंटमध्ये ट्रान्सफर करण्यात आल्याची माहिती सुद्धा समोर आलेली आहे. आणि 2024 पर्यंत याच्यावर एफडी आणि एकूण व्यवहार हे 40 लाखांवर गेल्याची माहिती समोर आलेली आहे. म्हणजे समजून घ्या एक सामान्य खातं त्याच्यामध्ये 26 लाख येतात त्याच्यानंतर ते स्पेशल अकाउंटमध्ये जातात जे एफडी सारखं काम करतं त्या ठिकाणी गेलेली अमाऊंट ही एफडी होते त्याच्यावर व्याज मिळतं. अशा पद्धतीनं 40 लाखांचे व्यवहार झाल्याचा संशय आहे. तर तन्मय चाकणकर यांच्या खात्यामध्ये याच प्रकारचा व्यवहार झाल्याचा सुद्धा संशय व्यक्त केला जातोय.